माझ्या स्वतःच्या काही आवडीच्या मॅनिफेस्टेशन टेक्निक्स आहेत आणि ज्यांचा वापर मी नेहमी करत असते आणि ज्यांचा वापर केल्यामुळे एकतर माझ्या इच्छा, माझी स्वप्न पूर्ण तरी होतात किंवा मग मला सकारात्मक राहायला मदत तरी होते. सो त्याच टेक्निक्सपैकी एक टेक्निक आहे सॅट्स नावाची, SATS. ही टेक्निक इतकी सोपी आहे आणि त्यामुळेच कदाचित सगळ्यात जास्त माझी फेवरेट आहे, कारण ही अगदी कुठेही आपल्याला करता येते. आपण कुठेतरी फिरायला गेलो आहे, बाहेर गावाला गेलो आहे, तिथेसुद्धा आपण ही टेक्निकचं जे रुटीन आहे ते ठेवू शकतो आणि ही टेक्निक वापरत असताना आपल्याला कुठल्याही इक्विपमेंटची म्हणजेच कोणत्याही गोष्टीची, कोणत्याही पदार्थाचा वापर करावा लागत नाही. जसं की 2 कप मेथडमध्ये आपण 2 ग्लासेसचा वापर केला, पाण्याचा वापर केला. वॉटर बॉटल टेक्निकमध्ये आपण बॉटल वापरतो किंवा मग 555 लिहित असतो, 369 लिहित असतो, तेव्हा आपल्याला वही पेनाचा वापर करावा लागतो. तर या सॅट्स नावाच्या टेक्निकमध्ये आपल्याला अक्षरशः कोणत्याही गोष्टीचा वापर करावा लागत नाही आणि तुम्ही अगदी कुठूनही करू शकता. हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पण त्याआधी हॅलो नमस्कार, मी श्रेया आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयासीमध्ये. सो व्हिडिओ सुरू करण्याआधी एकतर तुम्ही सगळे सुखी असाल, समाधानी असाल आणि आनंदी असाल अशी आशा करते आणि मग याच सकारात्मकतेने आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आता सॅट्सबद्दल बघत असताना आपल्याला बेसिक्सपासून सुरू करण्याची खूप गरज आहे, कारण बेसिकपासून बघताना आपल्याला अगदी लाँग फॉर्म काय आहे त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, त्याचं मराठीमध्ये भाषांतर काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागणार आहेत. सो चांगलं लक्ष देऊन ऐका, जेणेकरून तुम्हाला मग नंतर काही प्रश्न राहणार नाहीत तुमच्या मनामध्ये. ठीक आहे. आता सॅट्स, SATS याचा जर आपण लाँग फॉर्म घेतला, स्टेट अकिन टू स्लीप. मराठीमध्ये जर आपण याचं भाषांतर केलं तर असं होतं की झोपेसारखीच अवस्था. याला झोपेसारखीच अवस्था आहे तर याला झोपच का नाही म्हणायचं? कारण या अवस्थेमध्ये आपण संपूर्णतः झोपलेलो पण नसतो आणि संपूर्णतः जागृत अवस्थेमध्ये सुद्धा नसतो. त्यामधली एक अवस्था असते, त्या अवस्थेमध्ये आपल्याला पेंग येत असतो, आपण तंद्रीत असतो किंवा एकंदरीत आपण झोपेमध्ये जात असतो. त्या अवस्थेचा वापर करून आज आपल्याला आपली मॅनिफेस्टेशन टेक्निक बघायची आहे. ठीक आहे. आता एकतर आपल्याला बेसिक गोष्टी बघाव्या लागणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण ही टेक्निक कशी करायची हे बघू. आपण जेव्हा झोपत असतो, तर प्रत्येकाची झोपण्याची वेळ वेगवेगळी असेल. कोणी 9 वाजता झोपत असेल, कोणी रात्री 10 वाजता झोपत असेल, 11, 12 अशी काहीही वेळ असू शकते. सो ज्या वेळेला तुम्ही झोपता त्या वेळेपूर्वीचा जो 5 मिनिटांचा टाईम असतो ना, तो टाईम आपल्याला वापरायचा या ठिकाणी. ठीक आहे, ती वेळ आपल्याला वापरायची. तर झोपण्यापूर्वी आपण जेव्हा बेडवरती झोपतो तेव्हा मग आपली प्रत्येकाची इच्छा काही ना काहीतरी वेगळी असू शकते. ती इच्छा पूर्ण झाली आहे आणि ती कशाप्रकारे पूर्ण झाली आहे आणि ती पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला काय काय फील होतं आहे, तुम्हाला कसल्या प्रकारच्या आनंदी किंवा प्राऊडच्या अशा फीलिंग्स तुमच्या मनामध्ये जनरेट होत आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या कल्पनाशक्तीमध्ये बघायच्या त्या 5 मिनिटामध्ये आणि मग झोपून जायचं आहे. आता हे सगळं कसं करायचं एक एक्झाम्पल देऊन सांगणार. फॉर एक्झाम्पल, मला एक 4 व्हीलर गाडी विकत घ्यायची आहे आणि एखादी गाडी विकत घेण्याचं माझं खूप मोठं स्वप्न आहे, ती इच्छा मला पूर्ण करायची आहे. मी झोपण्यापूर्वी काय करणार की मी त्या स्टेट अकिन टू स्लीपमध्ये जाणार, त्या अवस्थेमध्ये जाणार जिथे थीटा नावाच्या मेंदूच्या लहरी जनरेट होतात आणि मग त्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर मी माझ्या कल्पनाशक्तीमध्ये बघणार की मी कशाप्रकारे ती गाडी विकत घेतली आहे. ती गाडी विकत घेतल्यानंतर मी त्याची टेस्ट ड्राईव्ह केली एकतर सगळ्यात पहिल्यांदा. मग मला टेस्ट ड्राईव्ह घेतल्यानंतर मला चांगली वाटली. मग त्यानंतर जो माझ्या आवडीचा कलर आहे, सपोज ब्लू कलर आहे, व्हाईट कलर आहे, या कुठल्याही कलरपैकी मला गाडी घ्यायची आहे, तर तीच गाडी मी विकत घेतली आहे आणि तिथे मी माझ्या फॅमिलीसोबत गेली आहे. त्याच्यानंतर गाडी विकत घेतल्यानंतर आपल्याला काही कागदपत्रांवरती सह्या वगैरे कराव्या लागतात. सो ते सगळं मी जे फॉर्मॅलिटीज आहेत त्या कंप्लीट करते आहे. गाडी विकत घेतल्यानंतर एक खूप मोठी खोटी चावी असते बरोबर गाडीची, ज्यासोबत आपल्याला फोटो काढायला मिळतो. सो तसा मी फोटो काढला आहे. माझ्यासोबत माझा संपूर्ण परिवार आहे आणि आम्ही खूप खुश आहोत, मी खूप खुश आहे आणि मग आम्ही नंतर त्या गाडीत बसूनच घरी आलो. या सगळ्या गोष्टी मी माझ्या कल्पनाशक्तीमध्ये बघणार. ओके. आणि हे सगळं कल्पनाशक्तीत बघत असताना मी त्याच वेळेला ज्या प्रकारच्या आनंदी भावना माझ्या मनात जनरेट होतात ना, त्यासुद्धा मी ॲक्च्युअलमध्ये जगणार. ठीक आहे. आता मी उदाहरण तुम्हाला गाडीचं दिलं, पण तुम्ही अक्षरशः कोणत्याही तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरू शकता. जसं की गाडी, घर, बंगला, तुम्हाला जॉब अट्रॅक्ट करायचा आहे, तुमचा बिझनेस चालू करायचा आहे, तुम्हाला कुठलं तरी करिअर अट्रॅक्ट करायचं आहे, खूप मोठी सिंगर व्हायचं आहे, डान्सर व्हायचं आहे, कोरिओग्राफर व्हायचं आहे, IAS ऑफिसर व्हायचं आहे, एनिथिंग, कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही या टेक्निकचा वापर करू शकता. ठीक आहे. आता ही टेक्निक किती दिवस करायची?
मी म्हणते प्रत्येक टेक्निक ही जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत करत राहायची, ठीक आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की एवढं पॉसिबल नाही आहे बाबा, तर ॲटलिस्ट 1 आठवडा किंवा 15 दिवस करणं तरी गरजेचं असतं, ठीक आहे. 1 आठवडा करून तुम्ही लेट गो केलं, फाईन. 15 दिवस तुम्ही केलं आणि नंतर लेट गो केलं तरीसुद्धा फाईन. जसं तुम्हाला फिजिबल होईल तसं तुम्ही करू शकता. एकंदरीत काय असतं की कोणतीही टेक्निक वापरत असताना आपण आपल्या अवचेतन मनाला समजावून सांगत असतो एखादी गोष्ट, ठीक आहे. अवचेतन मनाला जर एखादी गोष्ट पटवून दिली तर ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडत असते. सो हे सगळं करण्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळा टाईम हा लागूच शकतो. प्रत्येकाचं अवचेतन मन वेगवेगळं असतं. प्रत्येकाच्या अवचेतन मनाला समजावून सांगण्यासाठी किती वेळ लागेल आता हे मी नाही सांगू शकणार. त्याचं अवचेतन मन वेगळं वेगळं असतं, त्यामुळे कोणाला किती वेळ लागेल हे ज्याने त्याने डिसाईड करायचं असतं. आता हा काळ का महत्त्वाचा असतो, झोपेपूर्वीचा काळ का महत्त्वाचा असतो? कारण याच्यामध्ये आपलं चेतन मन झोपत असतं आणि अवचेतन मन काम करत असतं. अवचेतन मन आपलं नेहमी काम करत असतं, नेहमी आपल्याला ऐकत असतं आणि नेहमी आपल्या पाठीशी उभं असतं. सो चेतन मनाला एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर आता मी जे काही बोलते आहे, मी ज्या शब्दांचा वापर करते आहे किंवा ज्या गोष्टी मी सांगते आहे, खूप कॉन्सन्ट्रेट होऊन, खूप एकाग्र होऊन मी व्हिडिओ बनवते आहे. हे सगळं माझ्या चेतन मनाला माहिती आहे. माझं चेतन मन कंट्रोल करतं आहे की मला काय बोलायचं, कोणत्या शब्दांचा वापर करायचा, कोणत्या गोष्टी सांगायच्या, हे सगळं. पण हे बोलत असताना, सांगत असताना ॲट द सेम टाईम मी श्वास पण घेते आहे, श्वासोच्छवाससुद्धा माझं चालू आहे. त्यासोबतच मी ब्लिंक पण करते आहे, म्हणजे डोळे जे मिचमिचवतो आपण मध्ये मध्ये ते सुद्धा माझ्या प्रक्रिया चालू आहेत अचानकपणे. त्या काही मी कंट्रोल करून, मी स्वतः नियंत्रित करून ठेवत नाही की हां याच वेळेला मला डोळे आता बंद करायचे आहेत मग ओपन करायचे आहेत, हे तर मी करत नाही आहे. हे सगळं माझं अवचेतन मन कंट्रोल करतं आहे. कळाला तुम्हाला चेतन मन आणि अवचेतन मनामधला डिफरन्स? आता ही अवस्था का तर एकतर आपण संपूर्णतः जागृत असतो. मी आता संपूर्णतः जागृत आहे. मी या वेळेला जर माझ्या कल्पनाशक्तीमध्ये माझी इच्छा पूर्ण झाली आहे, जे माझ्याकडे ॲक्च्युअलमध्ये आत्ता सध्या तर नाहीच आहे. रिॲलिटी माझी काय आहे की माझ्याकडे गाडी नाही आहे, पण मी आत्ता कल्पनाशक्तीमध्ये बघायला लागले. जेव्हा मी संपूर्णतः जागृत आहे तेव्हा माझं चेतन मन काय मला म्हणणार, थांब जरा, तुझ्याकडे ही गोष्ट नाही आहे आणि तू असला कुठलाही विचार करू नको, हे सगळं खोटं आहे. असा विरोधाभास आपोआप माझ्या मनामध्ये जनरेट होणार, ठीक आहे. माझं चेतन मन मला थांबवणार. बट त्या अवस्थेत, त्या गुंगीच्या अवस्थेत आपण जेव्हा असतो तेव्हा आपलं चेतन मन ऑलमोस्ट झोपलेलं असतं, संपूर्णतः झोपलेलं असतं. त्यामुळे चेतन मन आपल्याला विरोध करूच शकत नाही. त्यावेळेमध्ये अक्षरशः तुम्ही कोणतीही कल्पना करू शकता, कोणतीही लिटरली कोणतीही गोष्ट, ठीक आहे. जितकं जास्त तुम्हाला तुमच्या कल्पनाशक्तीचा क्रिएटिव्हली वापर करता येईल तितका वापर तुम्ही करू शकता. त्यामुळे या अवस्थेचा वापर करायचा जेव्हा चेतन मन झोपलं आहे आणि फक्त अवचेतन मन आपलं आहे. आता तुम्ही खूपदा असं बघितलं असेल की रात्री झोपण्यापूर्वी जो विचार तुम्ही करताय त्याच विचारामध्ये तुम्ही सकाळी उठलेला असता. सकाळी उठल्यानंतर तीच गोष्ट तुमच्या मनामध्ये असते, ठीक आहे. सो त्यासाठी आपल्याला स्टे टक इन टू स्लीप याचा वापर करायचा. आता या अवस्थेमध्ये ॲक्च्युअलमध्ये काय होत असतं की थीटा वेव्स जनरेट होत असतात. थीटा नावाच्या आपल्या मेंदूच्या लहरी असतात, ज्या जेव्हा जनरेट होतात ना त्यावेळेस एकदम आपलं चेतन मन शांत झालेलं असतं, आपण एकदम रिलॅक्स्ड असतो आणि मग आपण जो कोणता विचार करतो ती गोष्ट आपल्या लाईफमध्ये घडत असते, ठीक आहे. खूप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मी सॅट्स एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला काही प्रश्न असतील, काही तुमचे डाऊट्स असतील, तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला विचारा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी संपूर्ण प्रयत्न करेल. मागच्या व्हिडिओमध्ये मी नेव्हल गोडार्डची सक्सेस स्टोरी सांगितली होती, बरोबर. त्या सक्सेस स्टोरीमध्ये नेव्हल गोडार्डनी हीच टेक्निक वापरली आहे आणि तो व्हिडिओ जर कोणी बघितला नसेल तर तो व्हिडिओ प्लीज बघा, कारण त्या व्हिडिओमुळे तुम्हाला भरपूर सारी प्रेरणा मिळणार आहे आणि मग तुम्हाला लॉ ऑफ अझम्पशनवरती किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती, आकर्षणाच्या नियमावरती, या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवायला सोपं जाणार. थँक्यू. बाय बाय.